दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी महिला आरक्षण विधेयकावरून राहुल गांधींवर सोशल मीडियातून टीका केली आहे। तर ज्यांच्या मनात केवळ देश विघातक काँग्रेसी विचारधारा आहे त्यांना देशभक्तांच्या शौर्याचं लॉजिक कधीच समजणार नाही। रवींद्र चव्हाण यांची एक पोस्ट, मोहब्बत के दुकानचे प्रोप्रायटर राहुल गांधी यांच्या दहशतवाद्यांबद्दलची मोहब्बत आज पुन्हा एकदा संसदेत उफाळून आली। त्यामुळेच बालाकोट एअर स्ट्राईक आणि ऑपरेशन सिंदूर हे मॅजिक असल्याची गरळ त्यांनी ओकली। अर्थात काँग्रेसने सत्तेत असताना दहशतवाद्यांसमोर गुडघे टेकले आणि फुटीरतावाद्यांशी हातमिळवणी करण्यातच धन्यता मानली। त्यामुळेच मोदीजी यांच्या नेतृत्वातील नवा भारत दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देतो ही बाब शहाजाद्यांना पचनी पडत नाहीये हे उघड आहे। मात्र स्वतःचे पॉलिटिकल लॉन्चिंग वारंवार फेल झालेल्या शहाजाद्यांनी भारतीय लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरात उभं राहून लष्करी मोहिमांना आणि जवानांच्या शौर्याला विदूषकी उपमा देणं हा केवळ बालिशपणा नसून भारतीय लष्कराच्या शौर्य आणि बलिदानाचा घोर अपमान आणि काँग्रेसच्या देशद्रोही मानसिकतेचं दर्शन आहे, अशा शब्दात रवींद्र चव्हाण यांनी टीका केली आहे। राहुल गांधी हेसले फेक नरेटिव्ह पसरवून नक्की कोणाला खुश करतायत असा खोचक सवाल देखील रवींद्र चव्हाण यांनी आपल्या एक्स पोस्टमधून केला आहे। त्यांचं हे विधान थेट पाकिस्तानच्या फेक नरेटिव्हला खत पाणी घालणारं आहे असा आरोपही रवींद्र चव्हाण यांनी केला आहे। भारतीय सैनिकांच्या पराक्रमाचा उपहास करणाऱ्या या शहजाद्याला देश कधीही माफ करणार नाही। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT।